जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 2 फेब्रुवारी इसवी सन 1652 स्वराज्य संकल्पक शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ साहेब यांचे सुपुत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजे यांचे 2 फेब्रुवारी सन 1652 रोजीचे एक दुर्मिळ पत्र. संभाजी राजे हे शहाजी राजे सोबतच असे. पत्रातून व्यक्तीचा स्वभाव धोरण समजण्यास बहुमोल मदत होते. न्यायी स्वभाव हा भोसले घराण्याच्या अनुवंशिकतेतूनच येतो असे हे पत्र वाचल्यावर समजते. न्याय निवाडा कसा करावा हे या पत्रातून शिकता येते. 2 फेब्रुवारी इसवी सन 1661 माघ शुद्ध चतुर्दशी शके 1582 संवत्सर शार्वरी वार शनिवार छत्रपती शिवरायांनी उंबरखिंडीत कारतलब खानाचा पराभव केला. छत्रपती शिवाजी महाराजांना पुण्याच्या मुघली छावणीतील एक महत्वाची खबर मिळाली की सरदार कारतलब खान हा मोठ्या फौजेनिशी नागोडणे, चौल, पेण वगैरे कोकणी ठाणी काबीज करण्यासाठी शाहिस्तखानाच्या हुकमावरून निघत आहे. कारतलब खान उंबरखिंडीने नागोडण्याला उतरणार होता. खानाबरोबर माहूरची प्रख्यात देशमुखीण सावित्रीबाई उदाराम उर्फ पंडित रायबागन ही शूर स्त्री देखील होती. उंबरखिंड पुण्याच्या वायव्य सरहद्दीवर येते. महाराज आधीच उंबरखिंडीत जाऊन खिंड अडवून उभे राहिले. खान आला, पण त्याच्या फौजेला खिंडीच्या जवळ लवकर जाता येईना. मार्गावर भयंकर अरण्य होते. मराठी फौजेसह छत्रपती शिवाजी राजे खिंडीतच उभे होते याची खानाला कल्पनाच नव्हती. महाराजांनी वकील फाटून खानाला सुखरूप सुटायचे असेल तर आला तसा परत जासा निरोप पाठवला. खानाने तो धुडकावला, पण महाराजांनी आपल्या फौजेला हल्ला चढवण्याचा हुकूम दिला. मुघलांची भयंकर लंगडेतोड केली. त्यांना त्या घोर अरण्यात लढताही येईना, पळताही येईना. या अरण्याचे नाव होते तुंगारण्य. अखेर खानाने रायबागांचा शरण जाण्याचा सल्ला ऐकला. खानाने आपला वकील पाठवला. महाराजांकडे वकील आला. महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसले होते. त्यांच्या अंगावर चिलखत व पोलादी शिरस्त्राण होते. वकिला मार्फत खानाने बिनशर्त शरणागती पत्करली. खानाचा प्रचंड पराभव झाला. तो ज्या दिवशी झाला त्या दिवशीची तारीख होती 2 फेब्रुवारी 1661. प्रचंड दौलत व सैन्य वाया घालून कारतलब खान पुण्यास परतला. आता त्याला शाहिस्तखानाकडे वर मान करून बघण्याची हिंमत उरली नव्हती. कसाबसा जीव व अब्रू वाचून तो पुण्यात परत आला. 2 फेब्रुवारी इसवी सन 1682 छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर दख्खन स्वारीवर आलेल्या औरंगजेबाची पहिली चढाई. नाशिक जवळील रामशेष किल्ल्यावर जोरदार हल्ला. मात्र मराठा किल्लेदार रंभाजी पवार यांनी किल्ला 1 ते 2 महिने नव्हे तर तब्बल 6 वर्षे नेटाने लढवला. अखेर 1688 मध्ये हा किल्ला सुद्धा फितुरी करून मुघलांनी जिंकला. 2 फेब्रुवारी इसवी सन 1687 छत्रपती संभाजी महाराजांनी केशोपंत त्रिम्मल पिंगळे यांना कर्नाटकात रवाना केले. इसवी सन 1687 जानेवारीत मराठ्यांनी कर्नाटकातील कावेरी पाक व चेतपट या किल्ल्यांवर हल्ले चढविले. मराठ्यांनी तेथील लोकांत घबराट निर्माण केली. त्यामुळे तिकडचा प्रदेश मराठ्यांच्या काबूत आला होता. हरजीराजे महाडिक यांचा अधिकारी, कांचीवरमचा अधिकारी गोपाळ दादाजी आणि विठ्ठल पल्लराव हे मोगली सैन्याचा प्रतिकार करत होते. चेपटांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. मोगल सैन्य कर्नाटकात निश्चित जाणार हे जाणून छत्रपती संभाजी महाराज यांनी केशोपंत त्रिम्मल पिंगळे यांना 12,000 स्वारांनिशी कर्नाटकात रवाना केले. त्यांच्याबरोबर संताजी भोसले हे होते. शके 1608 क्षय नाम संवत्सर केशोपंत त्रिम्मल पिंगळे कार्तिक मासी कर्नाटकात रवाना झाले. 2 फेब्रुवारी इसवी सन 1703 मोगल छावणीतील बातमीपत्र. मराठ्यांच्या या त्रासाने बादशहाही गर्भगळीत झाला होता. म्हणून की काय त्याने त्याच्या जन्मजात संशयी स्वभावाला अनुसरून त्याच्या श्रयणगृहाभोवती असलेल्या बंदूकधारी तुकडीतून 20 हिंदू बरक नदाचा ऐवजी मुसलमान बरक नदाज नेमले. शेवटी ह्या सगळ्या तासाला कंटाळून त्याने वराण खानदेशात मराठ्यांच्या मागावर असलेल्या जुल्फिकार खानास परत बोलावून सिंहगड वेढ्याच्या बंदोबस्तास बोलावले लागले. परंतु तिकडे मराठ्यांनी नर्मदा ओलांडल्याने बादशहाने पुन्हा जुल्फिकार खानाची नियुक्ती मराठ्यांच्या मागावर परत केली. 2 फेब्रुवारी इसवी सन 1913 रामजी मालोजी सकपाळ यांचा
कालखंड आहे इसवी सन 1838 ते इसवी सन 1913. रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध. हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले होते. रामजी आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी हालबाहेर अपयश सहन केल्या. भीमरावांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामीतून काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.